धनंजय मुंडे जोपर्यंत दोषी ठरत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ठाम भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत अजित पवार यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अजित पवार धनंजय मुंडेंबाबतच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्याची माहिती देखील मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, धनंजय मुंडेंबाबत अजित पवारांची ठोस भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच सागर, खरं तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी काल रात्री धनंजय मुंडे जे आहेत ते दाखल झालेले होते आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत, सुनील तटकरे असतील, त्याचसोबत प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या संपूर्ण बैठकीला उपस्थित होते। आणि या संपूर्ण बैठकीमध्ये हे अजित पवारांनी थेट रोखठोक भूमिका मांडली की जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी आढळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवरती कोणतीच कारवाई जी आहे ती पक्ष म्हणून करण्यात येणार नाहीये। खरं तर धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने भाजपचे आमदार सुरेश धस असतील आणि विरोधी बाकावरचे आमदार असतील त्यांच्याकडनं सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्याचसोबतच संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या संदर्भातले आरोप जे आहेत ते सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती होताना पाहायला मिळत होते। आणि त्याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी तर थेट तत्कालीन महायुतीच्या मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असताना त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याची पुरावे जे आहेत ते समोर दिलेले होते। या सगळ्या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं एक समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गैरव्यवहाराच्या संदर्भातली माहिती मागवण्यात आलेली आहे। परंतु काल अजित पवार यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांची बैठक झाली। या संपूर्ण बैठकीमध्ये अजित पवार यांनी थेट भूमिका मांडली की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधातला एकही पुरावा मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई होणार नाहीये। विरोधकांनी धनंजय मुंडे यांचे थेट पुरावे असलेले जे कागदपत्र आहेत ते देण्यात यावी, त्यावरच मी धनंजय मुंडेंवरती कारवाई करेन असं सातत्याने अजित पवार हे भूमिका घेताना पाहायला मिळतात। काल हीच भूमिका जी आहे ती अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या समोर देखील व्यक्त केलेली असल्याची माहिती जी आहे ती सध्या कळत आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।